एका चुकीच्या क्लिकमुळे बंद झालेला लाभ आता पुन्हा उघडणार. नमस्कार, मी अंशु काशीड, तुम्ही पाहतात न्यूज डॉट्स. मुंबईहून एक मोठी आणि दिलासादायक बातमी आपल्या सगळ्यांसमोर येत आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांसाठी राज्य सरकारने शेवटची संधी दिलेली आहे. नेमकी काय संधी दिलेली आहे आपण जाणून घेऊया. फक्त एका चुकीच्या टिक मार्कमुळे अनेक महिलांचा लाभ जो होता तो थांबणार होता. पण आता या गोष्टीमुळे बराचसा त्रास देखील झाला होता. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत का, निवृत्ती वेतन घेतो का, या प्रश्नात झालेल्या चुकीमुळे अनेक पात्र लाभार्थी अडचणीत सापडलेले होते. लाभार्थी म्हणजेच महिला सापडलेल्या होत्या. आता अशा महिलांना 31 मार्च पर्यंत पोर्टलवरती ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. मात्र ही संधी फक्त चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांसाठीच आहे, हे आपण ध्यानी घेतलेलं पाहिजे. महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की 31 मार्च नंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करता येणार नाही. म्हणजेच एक क्लिक चुकला असेल तर ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी. लाडकी बहीण योजनेचा लाभ टिकवायचा असेल तर लवकरात लवकर ही जी आता सरकारने निर्णय घेतलाय त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. तुमच्याकडनं ही अशी चूक झाली असेल तर लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.